नमस्कार मंडळी, आर केच रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आपण कुरकुरीत अशी मच्छी फ्राय कसे बनवायचे ते आज पाहणार आहोत. तर इथे व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. इथे आपण मासे छान धुवून घेतलेले आहे, त्याला कट मारलेले आहेत वरतून, तुम्ही पाहू शकता, कारण आपल्याला अखंड मच्छी फ्राय करायची आहे. तर इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी रवा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, पण इथे अर्धी वाटीच रवा आणि अर्धी वाटीच कॉर्नफ्लॉवर मी यूज करणार आहे. तुम्ही अगदी 1 वाटीला अर्धी वाटीही यूज करू शकता, काही हरकत नाही. किंवा तुम्ही रव्यामध्येही ते बी क्रिस्पी एकदम बनवू शकता, फक्त रव्यामध्ये. अशा पद्धतीने जर बनवले. इथे आपण 1.5 चमचा तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, याची टेस्ट खूप छान लागते बरं का. इथे हळद घेतलेली आहे, त्याचबरोबर इथे जिरा पावडर घेतलेली आहे. इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी इथे मसूरच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे, याने तुमच्या मच्छीला आणखीनच भारी टेस्ट येते. तर हे पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे छान. मी याला छान मिक्स करून घेते. इथे मिक्स करून मच्छीला लावून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने त्यांना छान डुबडुबून घेतलेलं आहे. कारण तुमच्या लक्षात आलं का, मच्छीला लावताना मी दाखवलं नाही, कारण घेतलेलं आहे सरांकडून लावून, मी त्याला हात लावत नाही. तर चला, इथे आपण पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेलाची क्वांटिटी अगदीच कमी ठेवलेली आहे, कारण आपलं तेल नंतर यातलं उरलेलं तेल उपयोगी येत नाही आणि जास्तीचं तेल आपल्याला वाया घालायला ते स्वस्त नाही. त्यामुळे इथे तेल टाकताना जरासा विचार करून टाकायचा आहे, म्हणजे ह्या तेलामध्ये तुमची 4 मच्छी अगदी आरामात फ्राय होऊन जातात. तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहाच. तर इथे आपल्याला एक बाजू छान अशी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे, तेव्हाच त्याला दुसऱ्या बाजूवरती पलटी मारायचं आहे. कारण आपण एक बाजू एकदाच पलटी मारून भाजून घ्यायची आहे. पुन्हा पुन्हा पलटी मारलं तर त्याचं म्हणजे हे होतं, तुटतात ते. तर पाहू शकता, इथे मी त्याला पूर्णतः पलटी मारून घेतलं. किती छान क्रिस्पी आणि मस्त झालेली आहेत, दिसतच असतील तुम्हाला. आणि तुम्ही पाहू शकता, आपल्या तेलाची क्वांटिटी पाहू शकता, अगदीच थोडं थोडं तेल राहिलेलं आहे, तेही यातला थोडासा मसाला. इथे आपली मच्छी फ्राय तयार झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.